कुरेशी व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला। जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पहाटेच्या सुमारास कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांवर गुंडांच्या टोळक्याने पाठलाग करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेख गुलाम शब्बर हुसेन कुरेशी वय 45 आणि शोएब ताहेर कुरेशी वय 32 हे 7 मार्च 2026 रोजी पहाटे सुमारे 4 वाजता जनावरांच्या बाजारासाठी काष्टी येथे त्यांच्या स्विफ्ट कारने निघाले होते। बिटकेवाडी परिसरात गेल्यानंतर उशीर होत असल्याने त्यांनी जामखेड बाजारात जाण्याचा निर्णय घेतला। दरम्यान मिरजगाव परिसरात असताना त्यांच्या गाडीचा पांढऱ्या रंगाच्या विनानंबर बोलेरो गाडीने पाठलाग सुरू केला। संशय आल्याने त्यांनी गाडी वाकीदैठण मार्गे वळवली। मात्र सकाळी सुमारे 5:20 वाजता हनुमंतगाव फाट्याजवळ बोलेरो गाडीने त्यांच्या स्विफ्टला मागून जोरदार धडक दिली। यानंतर बोलेरोमधून 5 ते 6 जण खाली उतरले आणि गाडीची डिकी उघडण्यास भाग पाडले। तुम्ही गायी कापता, तुम्हाला दाखवतो अशी धमकी देत आरोपींनी हल्ला चढवला। यावेळी मनोज फुलारी, रा शिराढोण, ताजी अहमदनगर याने हातातील चाकूने शेख गुलाम शब्बर हुसेन यांच्या डोक्यात वार केला। त्यानंतर त्यांना गाडीतून बाहेर ओढून शेतात नेऊन फायबरच्या नळ्या, लोखंडी रॉड व फायटरने बेदम मारहाण केली। दरम्यान शोएब कुरेशी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सागर भंबारे व त्याच्या साथीदारांनी त्याला पकडून लोखंडी रॉड व फायटरने हात, पाय, मान आणि पाठीवर मारहाण केली। तसेच आरोपींनी त्याचा ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि बाजारासाठी ठेवलेले 25,500 रुपये लुटून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे। यानंतर शोएब कुरेशी यांनी जवळील शेतकऱ्याचा मोबाईल घेऊन आपल्या मित्राला फोन केला। मित्र अझरुद्दीन पठाण घटनास्थळी पोहोचून दोघांनाही आष्टी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। या प्रकरणी मनोज फुलारी, सागर भंबारे व त्यांच्यासोबतच्या 3 ते 4 अज्ञात आरोपींविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 109, 118, 119, 324, 189, 190, 191 आदी कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया।